पुण्यात ईव्हीएम गडबड विरोधात सुरू करण्यात आलेल्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। मात्र अद्याप शासन दरबारी याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याचं दिसून येत आहे। आज भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिलाय। यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका करतानाच युवकांनी या आंदोलनात उतरण्याचं आवाहन केलंय। त्याचप्रमाणे 1972 प्रमाणे सध्या देशात आणीबाणी सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे। कॉम्प्युटर हा कधीही मिस्टेक करू शकत नाही असा आजपर्यंत विश्वास होता, परंतु ह्या महानगरपालिकेने हे दाखवून दिलेलं आहे की कॉम्प्युटरसुद्धा इथे मिस्टेक करू शकतो, चुकीची आकडेवारी देऊ शकतो असं शासन म्हणायला लागलेलं आहे। EVMची असणारी जी मशीन आहे त्या मशीनमध्ये घोटाळे झालेले आहेत। मतदान झाल्याचे आणि मतदान मोजण्याची आकडेवारी एका बाजूला जुळत नाही आहे, दुसऱ्या बाजूला जे उमेदवार दिसत नव्हते कधी तेही निवडून आलेले आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये। आणि EVM मशीन ही मॅन्युप्युलेट करण्यात आलेली आहे आणि केलेली आहे असा आमचा सरळ आरोप आहे।